नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कशात भावना सगळे? सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. भावांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, मॅथ्स बाय तुपे सर हा आपला यूट्यूब चॅनल. तर भावांनो, नुकतीच आता भरती निघाली, फॉर्म सगळं भरून झाले, तर या ग्राउंडची पण तयारी आता तुमची चालू असेल आणि वाट बघताय कधी एकदाच्या ग्राउंडच्या तारखा निघतात आहे आणि आम्ही क्वालिफाय होतोय आणि लेखी परीक्षेला जातोय. बरोबर ना भावांनो? तर आता त्याच अनुषंगानं तुमची लेखीची तयारी करण्यासाठी आज एक स्ट्रॉंग प्रकरण मी तुमच्यासाठी घेऊन आलोय, ज्याचे नाव आहे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. सहजासहजी पोरांना हे प्रकरण कळत नाही. तेव्हा असं हे प्रकरण आहे, तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण मन लावून पाहिला तर तुम्हाला असं वाटणार आहे की इतकं भारी व्हिडिओ आणि इतकं लवकर आम्हाला समजले ना, इतकं चांगलं मी तुम्हाला पटवून देणार आहे बाळांनो. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा, स्किप कुणी करायचं नाही आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे. तर बाळांनो, आपलं जे मॅथ्स बाय तुपेसर ॲप आहे, त्या ॲपमध्ये पण आपण सगळ्या गोष्टी दिल्यात आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत बाळांनो आपले व्हिडिओ पोहोचवा. तर आज परिमेय आणि अपरिमेय संख्या हे प्रकरण बघायचंय. चला आता नेमकं या प्रकरणामध्ये काय आहे ते आपण तुम्हाला समजून सांगूया. या त्याच्या अगोदर बाळांनो, प्ले स्टोअर वरती मॅथ्स बाय तुपेसर नावानं आपलं एक ॲप आहे. सगळ्यांना माहिती आहे, एक वर्षभर झालं बरेच विद्यार्थ्यांनी ॲप खरेदी केलं. बॅच काय कायची पूर्ण बघून पण झाली आणि इतके भारी प्लॅटफॉर्मचे येत आहेत की सर बॅच आमची खूप चांगली चालली आहे. म्हणून तर अजूनही या भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांना बॅच हवी असेल त्यांनी ती बॅच खरेदी करा. बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत ऑल टाईपची उदाहरणं आपण त्याच्यामध्ये टाकलेत. जवळजवळ 300 व्हिडिओ आपल्या ॲपमध्ये आहेत आणि नुकतीच आपण आपल्या बॅचची 1,500 फी होती, तरी पण आपण ती फी कमी करून 1,000 आपण ती फक्त बॅच दिली आहे. त्यामुळे 2 दिवस अजून ती ऑफर चालू आहे. तर ज्यांना ती बॅच खरेदी करायची आहे त्यांनी ती बॅच खरेदी करा. पुन्हा परत 1,500 त्याची फी होणार आहे. तर बाळांनो, अतिशय चांगली अशी बॅच आहे, तर ज्यांना पाहिजे त्यांनी बॅच खरेदी करा. या आता आजचं जे प्रकरण आहे परिमेय आणि अपरिमेय ते आपण पटवून तुम्हाला सांगूया. चला या. पहिल्यांदा आपण बघूया नेमकं परिमेय संख्या म्हणायचं कशाला. तर ऐका आता, परिमेय संख्येचे साधारणतः 4 प्रकार पडतात. ती ओळखायच्या कशा एक सांगू आता. त्या संख्येला असं मांडता येतं का नाही, तर याच्यातल्या वरच्या संख्येला म्हणतात अंश आणि खालच्या संख्येला काय म्हणतात, छेद. कळतंय का बघा? वरती अंश आणि खाली छेद असतो हे आपल्या सगळ्याला माहिती आहे. मग जी संख्या अंश आणि छेदामध्ये मांडता येते का नाही तिला म्हणतात परिमेय संख्या. साधी सोपी व्याख्या काय, तिला अंश पण पाहिजे आणि छेद पण पाहिजे तिला काय म्हणायचं, परिमेय संख्या. मग मला एक सांगा, पण अट एक काय मात्र याच्यात काय माहिती आहे का, की एखाद्या संख्येच्या शेवटी शून्य नसावा. शून्य खाली आला की ती परिमेय संख्या नाही, हे डोक्यात ठेवा. पण शून्य वर असला तर चालतो बरं का. बघा असा वर वर असल्यावर परिमेय संख्या आहे, पण खाली असल्यावर चालत नाही. पायाला ओझ ठेवायचं नाही. पायात शून्य आला की ती परिमेय संख्या नसते. कळली का व्याख्या? मग आता काय कळलं सांगा. ज्या संख्येला अंश आणि छेद असतो तिला म्हणतात भावांनो परिमेय संख्या. थोडक्यात काय, पी आणि क्यू म्हणजे वर आणि खाली. पी आणि क्यू म्हणजे नाव दिले मी त्याला. वर आणि खाली आला की परिमेय संख्या असते. अट काय आहे, क्यू शून्य नसावा म्हणजे छेद शून्य नसावा. ओके, या पुढे. थोडक्यात काय बघा आता, अंश व छेद असणाऱ्या संख्यांना काय म्हणतात, परिमेय संख्या. मी ते सांगितलंय की परंतु छेद शून्य नसावा. बघा बरं आता, उदाहरणार्थ 3/7 आलाय, आहे का नाही अंश आणि छेद, म्हणून परिमेय संख्या आहे. इथं बघा -6/9 चालतंय की, अंश पण आहे छेद पण आहे, परिमेय संख्या आहे. आणि बघा इथं बघा 0/8 आहे परिमेय संख्या, कारण शून्य वर आला तर चालतो, कुठे चालत नाही, खाली चालत नाही. ओके, मला एक सांगा बरं, पण कोणती पण संख्या असू द्या, जिला छेद काहीच नसतो ना तिला छेद 1 असतो. बघा 15 याला छेद आहे का, पण असणार, गुपित 1 असतो. कोणती पण संख्या घ्या तिला छेद 1 असतो. म्हणून बघा
8 वजा 6 वजा 9 यांना छेद नाही, पण गुपित एक असणार का नाही, म्हणजे या संख्या कोण आहेत, त्या परिमेय संख्या आहेत. कळला का अर्थ? चला ओके, तुम्हाला नेमका फक्त आत्ताशी पहिली व्याख्या कळली या, ज्याला अंशाने छेद असतो त्याला. या पुढे आता आता मला सांगा, आता पूर्णांक संख्या म्हणजे काय बघा. आता पूर्णांक संख्या याची तुम्हाला व्याख्या सांगतोय मी. मला एक सांगा, 1 2 3 4 या कसल्या संख्या आहेत बाळांनो? कसल्या? नैसर्गिक संख्या आहेत त्या, किंवा त्या धन संख्या आहेत त्या. आणि या बरं इकडं -1 -2 -3 अशा ऋण संख्या आहेत त्या, आहेत का? आणि ह्यांच्यावर लक्ष ठेवायला मध्ये शून्य असतं बघा. म्हणून या तिघांना कुणाकुणाला धन संख्या, ऋण संख्या आणि मध्ये शून्य आहे का, मध्ये शून्य, मला सांगा या सगळ्यांना म्हणतात पूर्णांक संख्या. कसल्या संख्या? पूर्णांक. आणि तुम्हीच सांगा आता, प्रत्येकाला गुपित छेद एक असणार का नाही? मी आताच म्हणले की प्रत्येकाला गुपित छेद एक असतो. म्हणजे मला सांगा या संख्या कसल्या झाल्या? परिमेय संख्या, कारण अंशाने छेद आला का नाही. म्हणून जेवढ्या काय पूर्णांक संख्या आहेत त्या सगळ्या काय असतात? परिमेय संख्या, कारण त्यांना छेद एक असतो ना. कळलं का? बघा बघा बर, आहेत का? प्रत्येकाला छेद असणार. मग तुम्हीच सांगा आला का अंशाने छेद? म्हणून पूर्णांक संख्या काय असतात? परिमेय संख्या. ओके, आता मला एक सांगा बरं, हो का, इथून पुढे संख्या धन झाल्या आणि वाढत जाणार, म्हणजे अधिकवाल्या. इथून इकडे संख्या सगळ्या ऋण झाल्या, इकडे या कमी होत जाणार. मग मला सांगा बरं, सर्वात मोठी उजव्या बाजूला असते, मग सर्वात मोठी सांगता येते का तुम्हाला? काय सांगता येत. म्हणून सर्वात मोठी परिमेय संख्या सांगता येत नाही, आणि सर्वात लहान इकडं असणार, ती सुद्धा सांगता येत नाही. कळला का अर्थ? मग पण मध्ये जो शून्य आहे का, तो शून्य सुद्धा परिमेय संख्या आहे बघा. आहे का सांगा बर? कारण शून्याच्या सुद्धा छेदात गुपित एक देता येणार. काय? शून्याच्या सुद्धा छेदात एक असणार आहे. कळलं का? म्हणून शून्य सुद्धा काय आहे? परिमेय संख्या आहे बघा. ओके, चला पुढे. काय कळलं सांगा? सर्वात मोठी सांगता येत नाही, सर्वात लहान सांगता येत नाही, पण शून्य ही स्वतः एक कोण आहे? परिमेय संख्या, कारण गुपित एक असतो या. आता या, मी आताच तुम्हाला म्हणलं धन संख्या म्हणजे नेमकं काय? धन म्हणजे +1 +2 +4. बघा बर, 1 2 3 4 5 6 जाऊ द्या लांब परत अशा. ह्याला काय वजा चिन्ह आलंय का? नाही आलं. म्हणजे या कसल्या संख्या येत्या? धन संख्या. आणि त्यालाच आपण काय म्हणतो? परिमेय संख्या. कारण का? गुपित एक असणार. बरोबर ना? चला ओके, आता सांगा ऋण संख्या म्हणजे काय माहितीये का? ज्याला छेद वजा चिन्ह येतं. मग तुम्ही सांगा बरं, प्रत्येकाला वजा चिन्ह आलंय का नाही सांगा? वजा चिन्ह आले की ती ऋण संख्या आहे, ऋण संख्या. आणि तुम्हीच म्हणताय प्रत्येकाला गुपित एक असणार, म्हणजे आला का अंशाने छेद, त्यामुळे तू सुद्धा काय असणार आहे? परिमेय संख्या. कळलं का? बघा, छेद आला की परिमेय संख्या असणार आहे. ओके, थोडक्यात काय कळलं? अधिक संख्या आल्या की धन म्हणायचं, वजा संख्या आल्या की ऋण म्हणायचं. अजून एक वाक्य बघा आता, सर्व नैसर्गिक संख्या. नैसर्गिक म्हणजे कोण सांगा बरं? 1 2 3 4 5 यांना आपण नैसर्गिक म्हणतो. शिकलोय की आपण पहिल्याच प्रकरणात. पूर्ण संख्या म्हणजे काय? 0 1 2 3 4 यांना पूर्ण म्हणतो. आणि पूर्णांक म्हणजे काय? पूर्णांक म्हणजे ज्याला भाग जाऊन उत्तर येतं का नाही, बघा असं 12/6 भाग लावा बर, 6 2 12, याला पूर्णांक म्हणायचं या. आणि तुम्हीच सांगा त्याला छेद गुपित एक असणार का नाही? म्हणजे ती पूर्णांक संख्या आहे. थोडक्यात काय माहिती आहे का? हे टाळक्यांनो इकडे बघा,
थोडक्यात असं 0 1 2 3 अशा आणि -1 -2 -3 ह्या सुद्धा काय आहेत त्या पूर्णांक संख्या. आणि अपूर्णांक म्हणजे काय, ज्याला अंशाने छेद असतो त्याला अपूर्णांक म्हणतो आपण. मग त्या सुद्धा काय आहेत त्या परिमेय संख्या. कळलं का बघा, कारण प्रत्येकाला छेद असणार आहे असा त्याचा अर्थ झाला. ओके, आता मला सांगा परिमेय संख्या म्हणजे काय, ज्याला अंशाने छेद आहे त्याला. पण धन म्हणजे काय, धन धन म्हणजे अधिकवाल्या संख्या. मग अशीच आली पाहिजे पण अधिकवाली आली पाहिजे. बघा बरं, या मला सांगा हो का, इथं 3/8 आहे. मग 3/8 ला वजा चिन्ह आलंय का, नाही आलं. हे वजा चिन्ह नाही बरं का, हे वजा चिन्ह नाही. मला सांगा 3/8 आहे, कुठे वजा चिन्ह आलंय, म्हणून तू कोण आहे, धनसंख्या. या बरं इथं. आता तुम्ही म्हणता सर याला वजा चिन्ह आलेत की, पण 2 आल्यात, 2 2 वजा चिन्ह आल्यावर दोघांची वजा कॅन्सल होतात. कधी, 2 आल्यावर. मग कॅन्सल जर झालं तर कोण दिसला, 6/3. मग कसला दिसतोय हा, धन अधिकवाला. कळलं का. आता परत सांगा बघा, इथं 2 वजा चिन्ह आली, कॅन्सल म्हणजे कसला आला, तर धन आला. ओके, परत इथं बघा याला चिन्हच आलं नाही म्हणजे तू कोण आहे, धनसंख्या. मग कळलं का. थोडक्यात काय माहिती आहे का, अंश आणि छेद यांची चिन्हे समान असतात. बघा बरं, तुला अधिक तुला अधिक, तुला वजा वजा, वजा वजा, अधिक अधिक समान असतात, कारण ते कॅन्सल होतात. ओके, या पुढं. हा, आता आला ऋण परिमेय संख्या. कसली, ऋण परिमेय संख्या म्हणजे कसली, वजा. मग तुम्हीच मला सांगा याच्यामध्ये अंश आणि छेदापैकी किती जणाला वजा चिन्ह आहे, एकाला. मग काय कॅन्सल होईल का, नाही होणार. म्हणून ही ऋण संख्या आहे, एकदा वजा चिन्ह आले म्हणून. परत सांगा मला, याच्यात पण वजा चिन्ह किती वेळा आले, एकदा. मग काय कॅन्सल होईल का, नाही होणार. म्हणजे तू सुद्धा ऋण परिमेय संख्या आहे, ऋण. यात सांगा वजा चिन्ह किती वेळा आलं, एकदा, म्हणजे तू ऋण असणार आहे. कळला का अर्थ. दोघापैकी एकाला काय पाहिजे, वजा पाहिजे. म्हणजे अंशाची छेदाची चिन्ह वेगवेगळे असतात, एक वजा, एक अधिक, एक अधिक, एक वजा. ओके, आणि हे तर मी मागाशी सांगितले की सर्वात लहान सांगता येत नाही, सर्वात मोठी पण सांगता येत नाही, पण 0 ही काय परिमेय संख्या आहे, कारण गुपित किती असतो, एक. मगाशी मी सांगितले. या, हा, आता खऱ्या अर्थानं आपलं प्रकरण चालू बघा. ज्याच्यासाठी हे प्रकरण आपलं होतं का नाही, ते चालू झालं. की परिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्याला अंश आणि छेद असतो, ही मेन व्याख्या. पण याचं भावना 4 प्रकार पडतात. बघा बरं का, लय महत्वाचा इथं. पहिला असा बघा, पहिली व्याख्या काय, P/Q या स्वरूपात असते, त्यालाच म्हणायचं साधी परिमेय संख्या. म्हणजे ज्याला अंश आणि छेद आला, ज्याला अंश आणि छेद आला ती परिमेय संख्या. आता याला छेद आलाय का, पण नाही ना, तुम्हीच म्हणताय गुपित एक असतो. म्हणजे या सगळ्या कोण झाल्या, परिमेय संख्या. कसल्या म्हणायचं त्याला, साधी. संपलं उत्तर. ओके, पहिली व्याख्या कळली अंश आणि छेदाची. दुसरी ऐका, दशांश परिमेय संख्या म्हणजे ज्याच्यामध्ये पॉइंट येतो. बघा बर, 4.8 आहे तरी सुद्धा त्याच्या खाली गुपित एक असणार आहे, गुपित एक असणार आहे, गुपित एक असणार आहे. आणि शिकलोय का नाही आपण, पॉइंट काढण्यासाठी खाली 0 वाढवतो. बघा बर, 48 छेद पॉइंटच्या पुढे एक घर म्हणून 10 वाढला का, बेसिकला आपण शिकलोय का नाही. आला का अंश आणि छेदात सांगा, म्हणजे परिमेय संख्या आहे. म्हणजे थोडक्यात काय माहितीये का, ज्याला पॉइंट येतो ती काय असते, या परिमेय संख्या. पण ऐका, प्रत्येकाचा पॉइंट काढता येतोय आणि खाली 0 वाढवता येतात. बघा तिथं काय होईल सांगा बरं,
916 खाली 2 घरं म्हणून काय 100 आल्या का नाही अंशाने छेदात रूपांतर म्हणजे कळलं का कसली संख्या आहे दशांश चिन्हाची. या अजून एक बघू आपण 2 व्याख्या झाल्या बरं का अंश आणि छेद आणि पॉइंट. तिसरी व्याख्या आहे का काय आवर्ती दशांश परिमेय संख्या. आपण आता फक्त दशांश पाहिली आता आवर्ती आली याचा अर्थ काय माहिती आहे का की दशांश चिन्हानंतर एखादी संख्या किंवा गट पुन्हा पुन्हा येणं म्हणजे पॉइंट तर येणारच आहे बघा बरं पॉइंट तर आलाच पण पॉइंटच्या पुढं 3 संख्या बऱ्याच वेळा येणार आहे बघा अशी 3.3 3.3 असं बऱ्याच वेळा येणार आहे. पण असं न मांडता आपण असं मांडू शकतो ना जास्त वेळा मांडण्यापेक्षा टिंब दिला तर टिंबाचा अर्थ काय माहिती आहे का की 3 संख्या अनंत वेळा आहे असा त्याचा अर्थ झाला मग मी टिंब दिलाय. ओके मी असं पण देऊ शकतो ना 2.143 143 असं बऱ्याच वेळा येणार आहे. पण इथं गट पुन्हा पुन्हा आलाय कोणता गट 143 बघा बर न थांबता आलाय का नाही म्हणून आपण असं लिहू शकतो 143 डोक्यावर बार अर्थ काय झाला थांबणार नाही. म्हणजे कळलं का आता तिसरी व्याख्या काय की दशांश चिन्हाच्या पुढं बार येतो बार. बार म्हणजे काय टिंब तरी असेल किंवा आडवी रेष तरी असेल नेमका त्याचा अर्थ काय ते थांबत नाही ते पुन्हा पुन्हा येणार आहे असा त्याचा अर्थ आला. कळलं आता बार आला की परिमेय संख्या असणार आहे कारण त्याचं रूपांतर अंश आणि छेदामध्ये होतं बरं का ते मी नंतर तुम्हाला शिकवणारच आहे कसं रूपांतर होतं ते त्याचं रूपांतर होतं. ओके या 3 व्याख्या झाल्या आणि बघा चौथी अशी सगळ्यांवर बघा आता इथं किती झाले 3 झाले ना बघा इथं चौथा आकडा आहे बरं का इथं 4 करा 4 3 झाला इथं इथं 4 घ्या. कर्निस्थ परिमेय संख्या तुम्हाला माहिती आहे का याला कर्णीचं चिन्ह म्हणतात मग त्याला कर्निस्थ म्हणायचं. मला एक सांगा आता कर्निस्थ परिमेय संख्या म्हणजे काय माहिती आहे का त्या चिन्हातनं ते बाहेर पडलं पाहिजे. तुमचा एखादा मित्र आहे काहीतरी भांडण केलं ते कांड केलं या टाकला जेलमध्ये त्याला मग त्याला त्यातनं सोडवायचा का नाही सोडवायचा जर त्यातनं तो जेलमधनं बाहेर आला तर म्हणायचं ती परिमेय संख्या आहे आणि येत नसेल बस आयुष्यभर आतच तर ती अपरिमेय संख्या असते. आता निघतोय का तुमचा मित्र बघा बाहेर या वर्गमुळात 25 आहे मग तुम्हीच सांगा 25 वर्गमूळ निघतं का नाही 5 म्हणून 5 परिमेय संख्या आहे का सांगा बरं कारण त्याच्या निघाल्यावर खाली गुपित एक असणार का नाही पण निघाला तरी पाहिजे ना अगोदर. या पुढं 64च घनमूळ आहे घनमूळ माहिती आहे की 4 असते आणि गुपित किती असतं 1 म्हणून परिमेय संख्या आहे बघा. तुम्हीच सांगा वर्गमुळात 1.44 आहे शिकलोय की आपण 144 वर्गमूळ असतं 12 आणि पॉइंटच्या पुढे 2 घर म्हणून आपण 1 घर सोडून पॉइंट देतो म्हणजे निघाले की आणि गुपित 1 असणार खाली. म्हणजे कळलं का मला काय म्हणायचं त्यातनं बाहेर पडला पाहिजे हो का कर्णी चिन्हाचं मूळ निघालं पाहिजे निघतंय की मग वर्गमूळ निघलं घनमूळ निघलं. ओके तर बाळांनो मी तुम्हाला आतापर्यंत किती प्रकार शिकवलं किती चला या आता आपण अपरिमेय संख्या म्हणजे काय ते बघूया. आतापर्यंत आपण परिमेय संख्येचं 4 प्रकार बघितला 4 तर लक्षात ठेवा 4 कोणता आहे त्या. आता आपण अपरिमेय म्हणजे काय बघूया. एक सांगू अपरिमेय फक्त 2च प्रकारे ओळखायचं कसं आहे का पहिल्यांदा काय की तुमचा मित्र आहे आणि तुमचा मित्र बाहेर निघू शकत नाही आता मगाशी म्हटल्याप्रमाणे जेलमध्ये गेलाय आणि तो सुटा नाहीच सुटत नाही म्हणजे तो बाहेरच निघणार नाही मगाशी निघाला होता का नाही निघाला की परिमेय संख्या आणि निघत नसला की अपरिमेय संख्या. मग मला सांगा बरं 3चं वर्गमूळ निघतं का नाही निघत 3चं वर्गमूळ आणि 7चं घनमूळ निघतं का नाही निघत म्हणजे दिलेल्या संख्येचं मूळच निघत नाही.
त्याला म्हणायचंय अपरिमेय संख्या. संपली एक व्याख्या. बघा दोनच व्याख्या आहेत त्यातली पहिली काय, निघत नाही. आणि दुसरा काय माहिती आहे का, की दिलेल्या संख्येच्या मध्ये दशांश चिन्हाच्या पुढं बरेचसे अंक येतात, पण ते सगळे अंक ओबडधोबड येतात. म्हणजे कसे पण आलेत. आता कसे पण आलेत याचा अर्थ त्याचा गट बनू शकतो का? 3 3 3 सारखा आहे, 512 512 512 सारखा आहे, असं होणारच नाही ना तयार. म्हणजे पॉइंटच्या पुढं न थांबता अंक पाहिजेत. बघा बरं थांबलेत का, न थांबता पाहिजेत आणि ओबडधोबड पाहिजेत हा, म्हणजे कसे पण पाहिजेत. म्हणून त्यांना अपरिमेय संख्या म्हणायचं. मग तुम्ही सांगा इथं, बघा बरं दशांश चिन्हाच्या पुढं ओबडधोबड अंक आलेत का, पण न थांबता आलेत का, काय नाहीत थांबले, म्हणजे त्याला अपरिमेय संख्या म्हणायचं. मी आत्ताच सांगितलं दोनच फक्त व्याख्या. कशा, बाहेर पडत नाही आणि पॉइंटच्या पुढं ओबडधोबड अंक, पण थांबले नाही पाहिजे बरं का. समजा हे नसतं आणि थांबलं असतं तर ते परिमेय संख्येमध्ये जातंय बरं का, लक्षात ठेवा. दोन गोष्टी, थांबलं पण नाही पाहिजे आणि ओबडधोबड पण पाहिजे. आता या पुस्तकी भाषा सांगतो बघा. या संख्या अंश आणि छेद स्वरूपात मांडता येत नाहीत त्यांना अपरिमेय म्हणायचं. मांडता येत नाहीत या संख्या, अंश आणि छेदामध्ये मांडता येत नाही त्या, कारण याचं मूळच निघत नाही ना. या बरं असं, ज्या संख्येचं मूळ निघत नाही, कुठे निघाले तवा, नाही निघाले मूळ, म्हणून कोण, अपरिमेय संख्या. दुसरी काय, आवर्ती दशांश रूपात मांडता येत नाही. आवर्ती म्हणजे काय, पुन्हा पुन्हा. मग तुम्ही मला सांगा हे काय पुन्हा पुन्हा मांडता येतंय का गटागटाने, तर गटच नाही तर मांडता कसं येणार आहे. म्हणून आवर्तीमध्ये मांडता येत नाही असा त्याचा अर्थ झाला. ओके, तर पण परत सांगतो दोन व्याख्या. मूळ मूळ निघत नाही आणि पॉइंटच्या पुढे ओबडधोबड अंक, संपलं व्याख्या. ओके, चला मग आता बाळांनो आपल्याला खऱ्या अर्थानं परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या कोणत्या हे तुम्हाला ओळखायचं. आता थोडस मी पटवून देतो जरा बरं का, या इकडं. परिमेय आणि अपरिमेयचं, परिमेय संख्या बाळांनो बघा मी इथं लिहितो, परिमेय संख्या 4 प्रकारच्या असतात. किती प्रकारच्या, 4 प्रकारच्या. बघा मी सांगतो कुठल्या कुठल्या ते. एक, ज्याला अंश आणि छेद असतो त्या, कळलं. दुसरी, ज्याच्यामध्ये दशांश चिन्ह असतं ते, ठीक आहे. आणि थांबलंय ना, असं मी किती पण लिहू शकतो, पण ते थांबलं पाहिजे. थांबलं की परिमेय संख्या. दुसरा, आवर्ती, ठीक आहे, असं दशांश चिन्हाच्या पुढं असे अंक येतात पण ते बार मध्ये येतात, बार मध्ये, त्याला पण परिमेय संख्या म्हणायचे. आणि शेवटचा, ज्याचं मूळ निघतं, बघा की 121 वर्गमूळ निघालं, म्हणजे या 4 व्याख्या कुणाच्या, परिमेय संख्येच्या. आणि अपरिमेयच्या फक्त 2च व्याख्या. निघालं नाही पाहिजे, निघतं का, 11चं वर्गमूळ नाही निघत, किंवा 101चं घनमूळ निघतं का, निघत नाही, म्हणून अपरिमेय. आणि दुसरा काय, दशांश चिन्हाच्या पुढं ओबडधोबड अंक येतात पण न थांबता येतात. कळलं का बघा. आता ह्या सगळ्यावर अवलंबूनच पुढचे 7-10 उदाहरणं आहेत. आता चला या पुढे बघू एक एक. आता खालील पैकी बाळांनो परिमेय संख्या कोणती, तुम्हीच सांगा. आता परिमेय संख्या ओळखायची. बघा आता वर्गमुळात 21 बाहेर पडणारच नाही, म्हणजे तू कशी परिमेय असेल, पडली पाहिजे. यात तर बघा बाहेर पण पडत नाही आणि वर्गमूळ चिन्हात वजा चिन्ह आले, नाही चालत आतमध्ये. तुम्ही सांगा आता वर्गमुळात 36 वर्गमूळ किती, 6. बघा बरं पडलं का नाही बाहेर. मग मग तुम्ही म्हणताल हे पण बाहेर पडेल की, याचं उत्तर 6 येईल आणि त्याला वजा चिन्ह देऊया.
पण नाही. आतमध्ये वजा चिन्ह आल्यावरती याचं वर्गमूळ निघणार नाही. या काल्पनिक संख्या आहेत त्या, अवास्तव संख्या आहेत त्या, कारण ह्याचं उत्तरच निघत नाही. ओके, चला या पुढे. परत आला प्रश्न, परिमेय संख्या कोणती? चला ओळखा परिमेय संख्या. तुम्ही सांगा आता, वर्गमूळातनं बाहेर पडतंय का? 49 घनमूळ वर्गमूळ निघतं, घनमूळ नाही निघत. मग तू नाही. 6चं वर्गमूळ निघतं का? नाही निघत. तुम्ही सांगायचं. 8चं वर्गमूळ निघतं का? नाही निघत, नाही निघत. आणि हे 25 आहे, मग तू पण नाही. मला सांगा बर, वर्गमुळात 81/16 तुझं पण निघालं आणि तुझं पण निघालं, दोघं बाहेर पडला का नाही? म्हणजे ही कोण आली? परिमेय संख्या. पडली ना दोघं बाहेर, संपलं उत्तर. ओके, या पुढं. खालील पैकी बाळांनो परिमेय संख्या कोणती? निघत नाही म्हणजे नाही परिमेय संख्या. आता बघा, पॉइंटच्या पुढं ओबडधोबड अंक आले, न थांबता आले, म्हणजे ही कोण असेल सांगा बर? अपरिमेय. कळतंय का? ही अपरिमेय असणार आहे. आणि ती सुद्धा अपरिमेय, कारण बाहेर पडत नाही म्हणल्यावर ती कोण असेल? अपरिमेय. तुम्हीच सांगा, मी तुम्हाला शिकवलंय बघा, 0 ही संख्या परिमेय आहे. आहे आणि प्रश्न तोच विचारलाय, परिमेय संख्या कोणती? आले की उत्तर मग 0. आणि तुम्ही म्हणताल याचं वर्गमूळ निघणार नाही. कारण का सांगा बर? पॉइंटच्या पुढे 3 घर आहेत. शिकलोय की आपण वर्गमूळ काढताना 2 घरं लागतात, 4 घरं लागतात, त्यामुळे याचं वर्गमूळ निघणार नाही. कोण उत्तराला सांगा बर? ऑप्शन नंबर 3. 0 ही परिमेय संख्या आहे, लक्षात ठेवा. या हे बांधव या. खालील पैकी परिमेय संख्या कोणती? तुम्हीच सांगा आता. 125 काय वर्गमूळ निघतं का? नाही निघत, म्हणजे तू अपरिमेय आहे. निघत नाही म्हणल्यावर बघा इथं बघा, पॉइंटच्या पुढे ओबडधोबड अंक आल्यात, न थांबता आल्यात या, म्हणजे तो अपरिमेय आहे. आणि खाली 0 चालतच नाही, ही आपली व्याख्याच आहे की अंशाने छेदामध्ये मांडलं पाहिजे, पण खाली 0 नसावा, म्हणजे तू तर नाहीच. बघा बरं, मग ही परिमेय आहे. पॉइंट आला, परिमेय आहे, आणि गुपित खाली 1 असणार का नाही? म्हणजे बघा परिमेय कोण सापडली? ऑप्शन नंबर 2 हे तुमचं उत्तर असेल, परिमेय संख्या. या पुढे, परिमेय संख्या कोणती? नाही विचारलं हे पोरांनो, नाही विचारलं या. मग तुम्ही सांगा, अंशाने छेद आला म्हणजे आहे, बरोबर का? आता मला सांगा, वर्गमुळात 3 वर्गमुळात 3, पण याचं उत्तर निघतं का माहितीये का? वर्गमुळात 3 1 वर्गमुळात 3 1 भाग गेला, म्हणजे बघा बर, आला का अंशाने छेद, मग म्हणजे परिमेय आहे. तुम्हीच सांगा, हा माणूस काय त्यातनं बाहेर पडल का? नाही पडणार, म्हणजे तो अपरिमेय आहे. इथंच उत्तर संपलं. प्रश्न काय विचारलाय? परिमेय संख्या कोणती नाही, तर ही काही नाही, ही असणार आहे. का माहिती आहे का? त्याचं वर्गमूळ निघणार आहे, तो बाहेर पडणार आहे बरं का. 8 आणि पॉईंट 2 घर सोडून देणार आहे आपण, माहिती आहे आपल्याला. मग काय उत्तर आलं सांगा बरं? ऑप्शन नंबर 3, कारण ते अपरिमेय होते. परत सांगा, कोणती परिमेय संख्या नाही विचारले? नाही. तुम्ही मला सांगा, पॉइंट आला की गुपित खाली बाजूने 1 असतो ना? 1 असतो ना, म्हणजे तू परिमेय आहे. मला नाही विचारलंय बरं का. तुम्हीच सांगा आता, पॉइंटच्या पुढे बरंच अंक आलं, न थांबता आलं, म्हणजे तू कोण आहे? अपरिमेय. मग प्रश्न काय विचारलाय? परिमेय नाही असं कोण आहे? हे काय तूच, कारण तू अपरिमेय आहे. संपले उत्तर. मग ऑप्शन नंबर काय? 2. हे हसणार आहेत बरं का. 0 पण आहे ना, ही पण आहे परिमेय. का माहिती आहे का?
ह्याचं वर्गमूळ निघतं 10 आणि ह्याचं 1 आला की अंशाने छेदामध्ये आणि 0 तर असतंच परिमेय संख्या. ओके, चला पुढे. हा, आता तुम्हाला अपरिमेय कोणते विचारले बरं का, आणि मी तुम्हाला सांगितलंय अपरिमेयचं बाळांनो फक्त मोजून 2 प्रकार आहेत अपरिमेयचं. पहिला कुठला, निघाला नाही पाहिजे आणि पॉईंटच्या पुढे ओबडधोबड अंक. बघा लगेच मला कळला. हा, पॉईंटच्या पुढं ओबडधोबड अंक न थांबता, म्हणजे तू कोण आहे, अपरिमेय. आणि प्रश्न तर तोच विचारलाय, संपले की मग अपरिमेय संख्या. ओके, या पुढे परत तोच आला. अपरिमेय संख्या कोणती, तर नका पॉईंटच्या पुढं काय ओबडधोबड अंक न थांबता, म्हणून तू कोण आहे, अपरिमेय. संपलं उत्तर, याला अपरिमेय म्हणायचं. बाकीच्या सगळ्या परिमेय आहेत बरं का. ओका, याचं पण उत्तर निघतं 1, आहे का नाही. चला, हा, खालील पैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या नाही, नाही विचारले या. बघा, ही संख्या अपरिमेय नाही कारण ही परिमेय आहे. का सांगा बर, कारण पॉइंट आला की खाली छेद 1 असतो. बघा, संपलं उत्तर. तुम्हाला माहिती आहे का, पाय ही संख्या अपरिमेय आहे बरं का, हे लक्षात असू द्या. एकदा प्रश्न आलाय, पाय ही संख्या कसली आहे, अपरिमेय. कळलं का, ही पण अपरिमेय, ही पण अपरिमेय. कळलं का, ही पॉइंट असून खाली 1 तयार होणार आहे कारण तुझ्या पुढची 2 घर मांडता येणार का नाही, म्हणून ती परिमेय संख्या आहे. ओके, या पुढे. हा, खालील पैकी भारी प्रश्न आहे, धन परिमेय संख्या. धन म्हणजे कसला, अधिकवाल्या. मग तुम्ही मला सांगा, यात अधिकवालं कोण आहे. बघा बर, तुझ्यात वजा चिन्ह आलं म्हणजे तू ऋण आहे, आणि शून्याला तर चिन्हच नसतं, धन बी नसतं ऋण बी नसतं, तर मग तू मोडतच नाही त्यात. इथं बघा बर, दोघापैकी एकाला वजा आला म्हणजे तू ऋण आहे. आणि तुम्हीच सांगा आता, दोघाला वजा चिन्ह आलं की ते कॅन्सल चिन्ह झालं म्हणजे काय उरला, धन. मग प्रश्न काय विचारलाय, धन परिमेय संख्या कोण असेल, ऑप्शन नंबर 3. कारण दोघाचं कॅन्सल झालं, समजतंय ना, आणि शून्याला चिन्हच नसतं. या पुढं. हा, आता प्रश्न विचारलाय काय, ऋण परिमेय. ऋण म्हणजे काय माहिती आहे का, दोघापैकी एकाला वजा चिन्ह आलं पाहिजे तर ऋण असणार आहे. ही नाही ना, कारण दोघाला वजा चिन्ह आलं म्हणजे निघून जाणार आहे ते. शून्याला चिन्हच नसतं तरी पण धन आहे. यात या बर, आलं का दोघापैकी एकाला वजा चिन्ह म्हणजे तू कोण असणार आहे, ऋण. प्रश्न तर तोच विचारला, संपलं. त्याला धन आहे, धन आहे, ती पण धन असणार आहे. ओके, खालील पैकी चुकीचा पर्याय कोणता. आता चूक शोधायची, चूक. यात काय काय बरोबर आहेत आणि एक जण चुकीचा आहे, बघायचंय का कोण. या, शून्यातनं जर 7 कमी केलं तर वजा 7च उरणार, कारण शून्य विरून गेला की उत्तर वजा 7 येणार. हे बरोबर आहे, मला चुकीचं पाहिजे. मला सांगा, 0 8 मध्ये मिळवला, 0 विरून गेला, उत्तर 8. बरोबर आहे. शून्याने कुणालाही गुणा, माहिती आहे का, शून्याने गुणल्यावर उत्तर 0च येतं, पण त्यांनी दिलंय 5. उत्तर काय येतं शून्याने गुणल्यावर, 0. बघा, हेच चुकीचं आहे, हेच चुकीचं आहे आणि हे बरोबर आहे. शून्याला काय भागता येतं का, उत्तर 0. हे बरोबर आहे. सांगा चुकीचा पर्याय कोणता आला का, तिसरा. उत्तर काय यायला पाहिजे होतं, 0. त्यांनी किती दिले, 5. ओके, या, खालील पैकी चुकीचा पर्याय कोणता. बघा बर, मला सांगा, आत्ताच म्हणलंय मी 0 विरून जाणार आहे, मग 0 जर विरून गेला तर उरलं कोण, वजा 1. बरोबर आहे. आत्ताच बघितलंय, शून्याने कोणालाही गुणा, उत्तर 0च येतं. बरोबर आहे की मग, आहे की नाही.
या इथं शून्यात शून्य मिळवलं शून्यच येणार आहे, बरोबर आहे. मग चुकीचं कुठला असेल तर हा चुकीचा आहे. संपले उत्तर. मग पण का चुकीचं सांग का, इकडे बघा. शून्य तसाच आत वजा आणि बाहेरचं चिन्ह आलं, अशी शेजारी दोन चिन्ह आली की पहिलं चिन्ह बदलायचं असतं. बेसिकला शिकवलंय मी तुम्हाला. दोन चिन्ह शेजारी आली की पहिलं चिन्ह बदलायचं. अधिक एक, उत्तर किती आहे पाहिजे, एक. त्यांनी किती दिलंय, वजा एक, म्हणून हे चुकीचं आहे. संपलं. ओके, पुढचं एक दोन उदाहरण घ्या. हा, परत चुकीचा पर्याय ओळखा. आता किती भारी प्रश्न बघा बरं का. चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. मग त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, बरोबर चिन्हाच्या अलीकड आणि पलीकड समानच आहे का बघा. जिथं समान नाही ते चुकीचं. तुम्हीच मला सांगा आता, इकडं आहे 3/7 आणि तिकडं आहे -3/7. तुम्हीच सांगा, अंक तर तेच आहेत, वजा चिन्ह खाली दिलं काय आणि वर दिलं काय, अर्थ एकच असतो बरं का. उदाहरणार्थ इकडे बघा, -2/7 आहे. हे वजाचं चिन्ह 3 प्रकारे मांडता येतं. कसं माहिती आहे का, वरच्याला दिलं काय आणि खालच्याला दिलं काय, अर्थ एकच आहे. बघा, अंक तर तेच आहेत, वर दिलं काय आणि खाली दिलं काय, अर्थ एकच आहे. आणि दोघाला राग नको म्हणून मधोमध दिलं काय, अर्थ एकच आहे. म्हणजे कळलं का, वजा चिन्ह 3 प्रकारे मांडता येतं. कसं कसं, वर द्या चालतंय, खाली द्या चालतंय, आणि दोघाला राग नको मध्ये द्या तरी चालतंय. बघा आता या, मग अंक तर तेच आहेत ना, मग खाली दिलं काय आणि वर दिलं काय सेमच असणार, म्हणजे हे बरोबर आहे. या इथं -5/7 आहे आणि बघा इथं मधोमध चिन्ह दिले. मी आताच म्हणले, वरच्याला दिलं काय आणि मधोमध दिलं काय, चालतंय ना, म्हणजे दोन्ही सारखं आहे, बरोबर आहे. या तिसरा पर्याय 4/9 आणि इकडं -4 आणि -9 आहे. मग तुम्हीच सांगा, दोन चिन्ह आली की वरच्याला खालचं निघून गेलं का नाही, मग काय उरलं सांगा बरं, 4/9च उरला की. मग दोन्हीकडे तेच आलं का नाही, म्हणजे बरोबर आहे. मग चुकीचा कुठला असेल, शेवटचा. बघायचा कसा ते, बघा बरं. इथं दोघाला वजा चिन्ह आलंय का नाही, मग दोघाचं वजा चिन्ह निघून जाणार, राहणारच नाही. पण त्यांनी का इथं वजा चिन्ह दिलं या, ते द्यायला नव्हतं पाहिजे का नाही, इथं नाही म्हणलं तिकडं कसं आलं या, म्हणजे हे चुकीचं आहे. कळलं का बघा, दोन्ही समान याय पाहिजे का नाही, कुठे समान येते, इथलं निघून गेलं पण त्यात दिसतंय ना. ओके, या शेवटचं एक, म्हणजे बघा आपलं हे प्रकरण संपतंय. या, खालील पैकी कोणत्या जोडीतील संख्या समान आहेत, मग दोन्हीकड समान आहे, असं कुठे आहे बघा बरं, तुम्हीच सांगा आता मला. इथं 8/12 आहे व तिकडं 12/18 आहे, अंक जाऊ द्या पण चिन्ह ओळखा बर. इथं एक चिन्ह आलंय आणि तिथं दोन चिन्ह आल्यात, मग तुम्हीच सांगा, हे दोन चिन्ह कॅन्सल झाले का नाही, इकडे बी कॅन्सल व्हायला पाहिजे होते का नाही, इथं दिसतंय का नाही, हे दोन्ही काय समान असेल का, नसणार ना. तर चिन्हावच कळतं या, तिकडचं कॅन्सल पण इथं मग कॅन्सल पाहिजे होतं, दिसतंय म्हणजे चुकीचं आहे. अजून बघा बरं, बघा इथं बघा, इकडं दोघापैकी एकाला वजा चिन्ह आलं या, मग इकडे याय पाहिजे होतं का नाही, नाही, हे चुकीचं आहे. मग म्हणजे दोन तर ऑप्शन गेले बघा, राहिले काय फक्त दोन, कोणते, मधले दोघं. बघा म्हणजे तुमचं उत्तर 2 किंवा 3 पैकी असणार. पण ते कसं ओळखायचं की दोन्ही समान आहेत ते, बघा मी सांगतो. मला सांगा, हे समान येण्यासाठी भाग लावा बरं. 9 एके 9, 9 त्रिक काय 27, 6 एके 6, 6 चोक काय 24. मग तुम्हीच सांगा, आलं का रे दोघं समान, कुठं समान आले तवा. मग प्रश्न त्यांनी तोच विचारलाय की समान आहेत कुठं, तर इथं आहेत का समान, हे चुकीचं आहे, समान नाहीत. म्हणजे उत्तर असणार कुठलं बरोबर, ऑप्शन नंबर 2 हेच असणार आहे. बघायचंय का कसं ते, या मी भाग लावून कमी करतो, लावावर भाग
सात त्रिक 21 आणि 7 चोक 28. वजा चिन्ह आहे बरं का वर. किती लावा भाग? 9 त्रिक 27, 9 चोक 36, वजा चिन्ह राहू द्या वर. बघा बर दोन्हीकडे तेच आहे का? वजा 304 वजा 304 आहे का नाही समान? मग प्रश्न काय विचारलाय? कुठलं समान आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये. संपलं.